नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आत्मकथन. आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 म्हणजे सगळ्यात शेवटचा प्रश्न, त्यामध्ये आत्मकथन लिहायचं आहे. आत्मकथन 8 गुणांचा प्रश्न आहे. बघा, काही मुद्दे देतात, एक विषय देतात आणि त्याला अनुसरून आपल्याला आत्मकथन लिहायचं असतं. प्रत्यक्षात ती वस्तू स्वतः बोलतीये असं आपल्याला त्यामध्ये निदर्शित आणायचं असतं. पहा, इथं मार्च 2022 मध्ये तसेच जुलै 2022 मध्ये पडलेला प्रश्न आहे आत्मकथन. मी शाळा बोलतीये. पहा, शाळेचं आत्मकथन. मग त्यांनी मुद्दे दिलेले आहेत: खंत, आनंद, जन्म, महत्त्व, उपयुक्तता, परंपरा आणि अपेक्षा. मग असा विषय दिल्यानंतर पुढील प्रमाणे लिहायचं. पहा, शाळेचे आत्मकथन. अरे, इकडे बघ माझ्याकडे. माझा आवाज ऐकून असा कावराबावरा का झालास? अरे अरे अरे, मी आहे तुझी शाळा. रोजच शाळेच्या वरांड्यात तुला बघतो रे. ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. मी तीच आहे रे, तीच आहे मी. आज माझी अवस्था पाहून थोडा दचकला असशील. दचकणारच की, कारण आज माझे ते पूर्वीचे वैभव नाहीसे झाले आहे रे. पूर्वी माझ्या आवारात अनेक मुलं खेळायची, बागडायची, मनसोक्त हुदडायची. जशी लहान बालके आपल्या आईच्या अंगाखांद्यावर खेळतात ना, अगदी तशीच. खूप आनंद मिळायचा रे त्यावेळी मला. आता बघा ना, काय अवस्था झाली आहे माझी. काही ठिकाणी माझ्या भिंतींना तडे गेलेत. पावसाळ्यात तर माझ्या छपरातून मुलांच्या अंगावर पाणीही टपकते. या भिंती बघ ना, तुझ्या वेळी कशा बोलक्या असायच्या. त्यांची वेळच्या वेळी रंगरंगोटी केली जायची. त्यांच्यावरती सुंदरसे सुविचार लिहिले जायचे. तुम्हाला स्वतःहून शिकवता येईल असे तक्ते, चित्रे त्यावर रेखाटली जायची. कशी अगदी सजलेली असायची रे ती मी तेव्हा. तुम्हाला स्वतःहून शिकता येईल यासाठी खूप सुंदर असं चित्र तुम्ही रेखाटत होता. तू इतक्या दिवसांनी भेटलास आणि माझे दुखणे काय मी गात बसले. तुझे सर्व मित्र आनंदात आहात ना? तुला माहीत आहे का, तुझे आजोबाही या शाळेत शिकून गेले. त्यावेळी मी फक्त 3च वर्गांच्या खोल्या होतो. एक शिक्षकाची खोली अशी बनली आणि गावातलं सर्व गावकऱ्यांनी श्रमदानातून माझी उभारणी केली होती. बरं का, त्यावेळी गोरगरीब लोकांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. आणे, 2 आणे, 3 आणे असे देऊन त्यांनी ते शिक्षण संस्था उभी केली. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालवलेल्या शिक्षणाच्या चळवळीतूनच माझा जन्म झाला. सुरुवातीला फक्त 10-15च विद्यार्थी होते. मुलींची संख्या तर केवळ नावालाच होती. प्रवासाची साधने नसल्याने मुले शिक्षणासाठी 3-3 किलोमीटर पायी चालत जात. हळूहळू चित्र पालटलं. तिथून शिकून गेलेल्या मुलांनी कृतज्ञतेच्या भावनेतून शाळेला देणग्या दिल्या. शासन स्तरावर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुद्धा उंचावला. त्यातूनच शाळेला वेगवेगळी अनुदाने मिळत गेली. त्यामुळे शाळेची सजावट, देखभाल, दुरुस्ती, विद्यार्थी हिताच्या सुविधांची पायाभरणी करण्यात आली आणि याचाच परिणाम म्हणून आपली शाळा विविध क्रीडा, सांस्कृतिक, इतर सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होत गेली. या शाळेतून पास झालेले कित्येक विद्यार्थी आज मोठमोठ्या हुद्द्यावर कामाला लागलेत. सगळं कसं आनंदात चालू होतं. कालांतरानं मात्र हे चित्र बदललं बरं का. येथून शिकून शहरात बाहेरगावी गेलेली मुलं त्या ठिकाणी स्थिरावली आणि मुले शहरातील शाळांमध्ये शिकू लागली. गावी उत्पन्नाशी पुरेसे साधन सोयी उपलब्ध न झाल्याने तरुण पिढी शहराकडे धावू लागली. पर्यायाने गावातील लोकसंख्या कमी झालीच, पण शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्या सुद्धा कमी होत गेली. तुझ्या काळात त्या वर्गात सर्रास 50 तरी विद्यार्थी असायचे. आता 5-10 सुद्धा मुलं मिळेनाशी झालेत. याचा परिणाम म्हणून शाळेतील पटसंख्या कमी झाली आणि आमची अजूनच दुर्दशा होऊ लागली आहे. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचं साधन आहे असं म्हणतात. शिक्षणाचा दर्जा सुधारला तर राष्ट्राचा दर्जा सुधारतो. त्यामुळे शासनाचे शिक्षणावरील आपली गुंतवणूक वाढवली पाहिजे. सर्व मुलांना समान दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले पाहिजे आणि यासाठी शासनाने सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत. ग्रामीण भागातील शिक्षणासाठी विशेष तरतुदी करून तेथील शिक्षण व्यवस्थेत बदल केले पाहिजेत. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून शहरी भागाकडे थोडे होणारे स्थलांतर थांबवले पाहिजे.
तुम्ही नवीन पिढीनेही शिकल्यानंतर आपले सामाजिक ऋण फेडले पाहिजेत बरं का. ज्या मातीत तुम्ही घडता, ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे होता, ज्या मातीच्या विकासासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे ना. कारण शाळा टिकल्या तर शिक्षण टिकेल, शिक्षण टिकले तर देशच टिकेल आणि एक सक्षम नागरिक म्हणून तुम्ही घडवू शकाल आणि घडाल आणि घडवू शकाल. सक्षम नागरिकच काय, तर सक्षम राष्ट्राची निर्मिती करा. हे शक्य आहे केवळ शिक्षणातूनच. बघा, एखादा असा प्रयत्न करून. बघ, तुझ्यासारखे असे कोणी जुने विद्यार्थी भेटले, की मी अशी बेभानपणाने बोलत सुटते. मला ना आठवणींचा इतका उच्चंबळा येतो, याने काही क्षण आनंदात जातात आणि तुम्ही निघून जातात रे. निघून गेलात, की पुन्हा मला तोच इतिहास आठवतो आणि मी पुन्हा एकाकी प्रवास करत बसते, आशावादी पहाटेची वाट बघत. धन्यवाद.